झटपट उपवासाचे अप्प्यासाठी साबुदाणा इथे भिजवलेला घेतलेला आहे. बटाट्याचा किस घालायचा आहे, त्याच्यात कूट घालतेय, तिखट, मीठ, जिरे. आणि आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं. साबुदाणा वड्याऐवजी हे असे अप्पे झटपट खूप छान होतात, पटकन. छान मिक्स केलंय. घालून घ्यायचे. आता ह्याच्यानेच आपण ते घालू शकतो. मीडियम गॅसवर छान हे अप्पे करायला ठेवायचं. झाकण ठेवते. 3 मिनिटं झाली आहे. असे ते अगदी 2 चमचे तेलामध्ये अप्पे तयार होतात. की 1 चमचा फक्त तेल इथे घातलं होतं आणि आता ह्या पुढच्या बॅचसाठी मला 1 चमचाच तेल लागणार आहे. तर आता पहिले हे सेंटरचे आपण काढून घेऊ. अगदी झटपट 5 ते 10 मिनिटामध्ये हे अप्पे छान आपले तयार होतात. साईडचे होण्यासाठी थोडा वेळ लागेल. 1 मिनिट अजून टाकू. पहा हो, असे इझिली मस्त छान अप्पे निघतात. हे अजिबात त्रास न होता. आता हे उरलेले पण मी घालून घेते याच प्रकारे. हा दुसरा लॉट पण रेडी झाला आहे आणि इथे पहिला लॉट गंमत म्हणजे मी विसरले तेल घालायला आधी, पण हे नॉनस्टिक असल्यामुळे तरीही इझिली निघते. म्हणजे किती छान. अगदी 1 चमचा तेलात आपण एवढे अप्पे करू शकतो. हे उरलेले पण मी हे अशा प्रकारे काढून घेते. तेल नसल्यामुळे किती कोरडा पण क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे. अगदी कमी तेलातले हे अप्पे आहेत. उपवासासाठी हेल्दी ऑप्शन आहे, खूप छान असा. हे कसं पटापट आपण काढून घेऊ. आणि याच्यात सगळंच असल्यामुळे केवळ दह्यासोबत आपण हे अप्पे देऊ शकतो छानपैकी.
केवळ दह्यासोबतही आपण हे अप्पे मस्त देऊ शकतो. ताजं असं दही वापरायचं आणि ह्याच्यात कूट आहे, मीठ आहे, तिखट आहे, त्यामुळे खूप छान लागतात. हवं असल्यास तर चटणीसोबतही करू शकतो. तर असं हे मस्त हेल्दी, खिचडीपेक्षाही कमी तेलामध्ये होणारं असं आणि आवडीचं असं हा ऑप्शन आहे. थँक्स फॉर वॉचिंग.